नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज आहे कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ. आता त्याच्यावर बोलायचं झालं तर आता वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. आता संत तुकारामांचं एक वचन आठवतंय का बघा. कोल्हापूरला ते लागू व्हायला लागले. आता ते संपूर्ण महाराष्ट्रात लागू होईल ते वचन. ते काय आहे? संत वचनं ही आता ह्या पुढाऱ्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे. त्या कोल्हापूरवरनं आता बाहेरसुद्धा ते सांगायची पाळी येईल. बोलावे बरे, बोलावे खरे, कुणाच्याही मनावर पाडू नये चरे. शब्द मंगल, शब्द दंगल, शब्दाचं जंगल जागृत असावं. हे शब्द तुमचे जरा जपून वापरा. आणि कोल्हापुरात आता जे चाललं आहे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत ते असेल. त्यांनी वास्तविक राजे महाराजांनी राजकारणात येऊ नये असं म्हटलं गेलं आहे. कारण सगळे जे लोकसभेचे मेंबर असतील, विधानसभेचे मेंबर असतील, हे सगळे त्यांच्यापाशी नतमस्तक आहे. तुमच्यापाशी कोण नाही, सगळे आहेत. पण आता राजेच सगळे जर का निवडणुकीत उतरायला लागले तर त्यांचा आदर राखलाच पाहिजे. जरी उतरले तरी ते समाजाची सेवा, राजे पण काय असतात, समाजाची सेवाच करतात. आणि कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवा सगळ्यांनाच माहिती आहे. खरोखर सगळ्यांची ते कामं करतात. आणि त्या ठिकाणी आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराज असतील आणि त्यांचे विरोधी महायुतीचे उमेदवार असतील मंडलिक, संजय मंडलिक. वास्तविक ह्या दोघात लढत असली तरी आत्ता ही लढत गटबाजीमध्ये गेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तिथं आत्ता खरी लढत अशी नाहीच आहे. तिथं लढत आहे महाडिक, धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील. असंच ते चित्र होत जाणार आहे नंतर. फक्त ह्याच्यामध्ये ते मी सुरुवातीला म्हटलं, संतांची वचनं ते पाळणारी एकच व्यक्ती दिसली आहे मला आत्ताच्यापर्यंत, हसन मुश्रीफ. अतिशय सावध भूमिकेतनं ते बोलतायत, त्यांची भाषणं चालली आहेत आणि शब्दावर नियंत्रण ठेवा ते सगळ्यांना सूचना करतायत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे हसन मुश्रीफ. आता मला सांगा, त्याच्यामध्ये त्यांचे विरोधकसुद्धा आहेत. आत्ता महायुतीमध्ये ते जरी काम करतायत सगळे मिळून, समरजित सिंह घाटगे, आता हे सुद्धा राजेच आहेत. आणि त्यांचा विरोध हा सगळ्यांना माहिती आहे. आज अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला नाही, महाराष्ट्राला माहिती आहे आज घाटगे विरुद्ध मुश्रीफ. तरीसुद्धा मुश्रीफ ते सगळं विसरतायत आणि महायुतीचं काम करतायत. परंतु हे सगळे आपापल्या परीनं काम करतायत. महाविकास आघाडीचंही काम चालू आहे. सतेज पाटील हे फिरतायत, सगळं चाललं आहे. उबाटा गटाचे पण आहेत तिथं सगळे, त्यांचे कार्यकर्तेसुद्धा फिरत आहेत. परंतु आज खरा मुद्दा हा आहे कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये, हे दोन गट महाडिक आणि पाटील, सतेज पाटील, ह्यांचे कार्यकर्ते एकमेकाला भिडणार का, नंतरच्या काळात काय होणार, हे अशीच चर्चा आता इथनं पुढच्या काळात पण चालू होईल. आणि आत्ता चालू झालेलीच आहे. एकमेकाचं कसं आपण, आता अडचण काय झाली आहे, मागच्या वेळेला मंडलिक हे हुशार आहे. त्यांना कसं झालं आहे, मागच्या वेळेला सतेज पाटील आमचं ठरलं आहे म्हणून त्यांना बरोबर त्यांनी आपलंसं करून घेतलं तर आणि महाडिकांचा काटा काढला. आता महाडिक परत जवळ आहेत, सतेज पाटील बाजूला आहेत. आता महाडिक आहेत म्हणजे संजय मंडलिक काय, एकदा हे एकदा ते, पण त्या गटबाजीतनं ते फायदा करून घेतात एवढं दिसून आले. पण ह्या वेळेला तो होणार का फायदा? कारण त्यांना लढायचं आहे राजाशी, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची लढायचं आहे. अजातशत्रू आहेत ते. आणि आज त्यांच्याबरोबर लढताना सुद्धा आज अडचण हीच आहे, त्या शाहू महाराजसुद्धा विचार करत असतील की मी सुद्धा सतेज पाटील गटात गेलो की काय. वास्तविक ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचं म्हणूनच ते सगळ्यांच्या समोर जाणार आहेत. खरं ते जनतेचेच आहेत. परंतु आता निवडणुका म्हटल्यावर निवडणुकाच होणार, आरोप होणार. आणि आरोप संजय मंडलिकनी जे केले ते सुरुवात झालेलीच आहे. थेट राजे का मूळ राजे, वास्तविक हे निघायला नाही पाहिजे आत्ता निवडणुकीमध्ये. जसं मुश्रीफांनी म्हटले की नको आहे. आणि आता इथनं पुढच्या काळातसुद्धा ते होऊ नये ह्याच्यासाठी सतेज पाटीलसुद्धा बोलत आहेत, पुढाकार घेत आहेत की नाही, एकमेकावर आरोप करता कामा नयेत, माफी मागा. परत हे म्हणणार माफी मागणार नाही. वास्तविक हा विषय इथंच थांबला पाहिजे. कारण ती गादी आहे, त्या गादीला महत्त्व आहे आणि ते स्वीकारलेलं आहे. आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची गादी
ही किती परंपरागत आहे, त्याचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. ते काय नवीन मी इथं सांगणार नाही आत्ता. परंतु आत्ताच्या ह्या निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकाची जी उणीधुणी काढतात, तर गोकुळ संघाची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये कोण कोण विरोधात होते, आता त्याच्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी ह्याच्यातले एकमेकांच्या विरोधात आत्ता ते असणं, परंतु महायुतीमधलेच एकमेकाशी कशी लढतात? हसन मुश्रीफांचे कार्यकर्ते काम करणार का? संजय मंडलिकांचं काम करायला तयार आहेत का? गोकुळची निवडणूक आठवते ना त्यांना आत्ता. हे सगळे विषय समोर येणार आहेत. माडिक हा विषय आहेच ना, गोकुळ, सगळे विषय एकमेक उणी कार्यकर्ते काढायला लागले. नेत्यावरती एक दिसत आहेत, पण खाली कोण कोणावर डाव काढतील आणि डाव काढतील नंतर मात्र एकच दिसेल की सतेज पाटील जिंकले का धनंजय महाडिक जिंकले, शाहू महाराज विजयी झाले का संजय मंडलिक विजयी झाले, ही चर्चाच कोल्हापुरात होत नाही आत्ता. आणि उद्यासुद्धा तेच चित्र राहील अशी परिस्थिती आहे. कोण दोघातलं जिंकणार ही ईर्ष्या आणि हे स्पर्धा ही कोल्हापूरच्या निवडणुकीत आत्ता बघायला मिळते आहे. उद्याच्या काळात त्याच्यात आणि कशी समीकरणं घडणार आहेत त्याच्यासाठी आपण लवकरच भेटू. आज एवढंच.